कल्याणमधून मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये पवारांचा आज दौरा आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदे सुद्धा कल्याणमध्ये असणार आहे। उल्हासनगरच्या एल्गार परिषदेला शरद पवार हजेरी लावणार आहे, तर कल्याणमध्ये आज पवार पदाधिकाऱ्यांची, शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे आणि त्यामुळे या बैठकीमध्ये ते नेमका काय कानमंत्र आपल्या पदाधिकाऱ्यांना देतात ते बघावं लागेल। तर मुख्यमंत्री शिंदे, शरद पवार आज कल्याणमध्ये असणार आहेत। मुख्यमंत्री शिंदे महापालिका क्षेत्रातील विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहे, तर दुसरीकडे शरद पवार सुद्धा या ठिकाणी असतील। दरम्यान उल्हासनगरमध्ये जो गोळीबार झालेला होता त्या प्रकरणानंतर आता या दोन्ही नेत्यांचा हा जो कल्याण दौरा होतो याकडे लक्ष आहे। उल्हासनगरमध्ये भर पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी आमदारांनी गोळीबार केलेला होता आणि त्यानंतर सगळीकडे खळबळ माजली आणि त्याचबरोबर त्या आमदारांनी मुख्यमंत्री शिंदेंवर सुद्धा आरोप केलेले होते। त्यामुळे स्वतः मुख्यमंत्री शिंदे आज कल्याणमध्ये येत आहेत, तर दुसरीकडे शरद पवार या ठिकाणी आहेत। त्यामुळे कसं चित्र असेल ते बघावं लागेल। आणि वर्षा, याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अशोक कांबळे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अशोक, काय सांगाल? काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये गोळीबार झाला होता, पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी आमदारांनी गोळीबार केला होता आणि त्यानंतर आता दोन महत्त्वाचे नेते, एक तर खुद्द मुख्यमंत्री शिंदे आहेत आणि दुसरीकडे विरोधकांपैकी प्रमुख असलेले शरद पवार कल्याणमध्ये येत आहेत। कसं चित्र आहे? बरोबर आहे। काही दिवसापूर्वी आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती गोळ्या झाडल्या होत्या। त्या दिवसापासून कल्याणकडे नेता लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला आणि त्या दिवसानंतर कल्याणमध्ये उद्धव ठाकरेंनी देखील भेट दिली कार्यकर्त्यांना, संजय राऊतांनी देखील भेट दिली कार्यकर्त्यांना, आदित्य ठाकरे यांनी देखील कार्यकर्त्यांना भेट देऊन कल्याणची पाहणी केली, कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आणि आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सिटी पार्क, दिलीप कपोते आणि वाहनतळ, बीएससीपी योजना, उंबारडे या विकास कामाचा आज लोकार्पण होणार आहे। बीएससीपी योजनेमध्ये काही लोकांना चाव्या देणार आहेत आज त्यांना राहण्यासाठी आणि तसेच श्रीकांत शिंदे कामं या ठिकाणी आहेत। काही प्रकल्पांचं उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे, तर दुसरीकडे शरद पवारांची एल्गार परिषद आहे। त्यासाठी किती लोक जमणार आहेत, किती पदाधिकारी येणार आहेत, कसं चित्र असेल याविषयी काही अपडेट्स आहेत का? जी, शरद पवार यांची आज एल्गार परिषद उल्हासनगरला आहे, परंतु कल्याणला आज त्यांची अशी मोठी सभा नाहीये किंवा काही कार्यक्रम नाही। ते कार्यकर्त्यांना फक्त भेट देणार आहेत आणि त्यांना येणाऱ्या निवडणुकीत इलेक्शनला आपण कुठल्या पद्धतीने काम करायचं त्याचा कानमंत्र देणार आहेत। हा फक्त कल्याणला कार्यक्रम आहे आणि उल्हासनगरात त्यांची परिषद आहे। निश्चितच अशोक, या दोन्ही कार्यक्रमांचे, या दोन्ही दौऱ्यांचे जे अपडेट्स आहेत ते आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।